नमस्कार मंडळी. रोजच्या भाजीला काय करायचं हा गृहिणींना प्रश्न पडणारच नाही, कारण आपण चालू केलेले आहेत रोजच्या भाज्यांचे सिरीज आणि सध्या आपण उन्हाळी भाज्या पाहत आहोत. त्याचा आहे भाग दुसरा. ह्या भाज्या अतिशय साध्या आहेत, सोप्या आहेत, तितक्याच पौष्टिक देखील आहेत, कमीत कमी वेळात बनतात. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण हिरव्या सालीची जी मूगडाळ येते त्याची भाजी करणार आहोत. ही अर्धी वाटी घेतलेली मूगडाळ आहे, सालीसहित आहे, फक्त धुवून घ्यायची आहे. मूगडाळ थंड वृत्तीची असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त वापर करावा. नंतर कढईमध्ये तेल घातलं आणि जिरे मोहरीची फोडणी करून घेतली आणि जाडसर चिरलेला कांदा, कढीपत्ता घालून घेतला. कांदा थोडासा जाडसर चिरलेला आहे. कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलं, ती देखील छान परतून घेतलेली आहे. आता इथे मी चवीनुसार मीठ घातलं आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखट घालायचं. इथे काळं तिखट, थोडीशी हळद आणि थोडंसं धणे पावडर घातलेलं आहे. तुम्हाला जर सहन होत नसेल उन्हाळ्यामध्ये काळं तिखट तर थोडंसं लाल तिखट वापरू शकता. आणि ते छान तिखट परतले की त्यामध्ये घातलं आपण 1 ग्लास पाणी. पाणी साधं घातलेलं आहे, म्हणजे थंड पाणी घातलेलं आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण धुतलेली डाळ घालून घेणार आहोत आणि मस्त मंद आचेवर छान आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत. लगेच शिजते, अगदी 5 मिनिटामध्ये भिजू घालायची देखील गरज लागत नाही. ही डाळ अशीच घातली तरी छान शिजते. मस्त अशी आपली मूगडाळीची भाजी तयार आहे. हिरवीगार कोथिंबीर घालायची. चपाती भाकरी कशासोबतही छान लागते, त्यामुळे नक्की करून बघा. चला बघूया पुढची भाजी. 1 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली होती. पाणी उकळलं होतं कढईमध्ये आणि पाणी उकळल्यानंतर ती धुतलेली डाळ घालून घेतली. कच्चा कांदा घालून घेतला होता डाळीसोबत. नंतर हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि आलं ह्याचं वाटण देखील डाळीसोबतच शिजताना घातलं होतं. सगळं एकसारखं शिजवून घेतलं होतं आणि त्यातलं पाणी आटलं. डाळ अर्धवट शिजली की त्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ. सुरुवातीला मीठ घातलं तर हरभऱ्याची डाळ शिजत नाही बरं का, त्यामुळे शेवटी मीठ घालायचं आहे. आणि नंतर घातली हिरवीगार कोथिंबीर. आपण इथे शेंगदाण्याचा कुटाचा वापर केलेला नाही आहे. ही हरभऱ्याची डाळीचा डाळकांदा ना उन्हाळ्यामध्ये खूप भन्नाट लागतो. आणि वरून घातली होती आपण जिरे, मोहरी आणि हिंगाची छान फोडणी. ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम भन्नाट लागतो. तुम्हाला जर हिरवी मिरचीचा त्रास होत असेल उन्हाळ्यामध्ये तर थोडंसं लाल तिखट वापरा, पण हिरवी मिरचीची चवीने हा डाळकांदा खूप छान लागतो, त्यामुळे नक्की करून बघा. बघूया पुढची भाजी. इथे मी 1/2 किलो शेवग्याच्या शेंगा थोडेसे जाडसर घेतलेल्या आहेत. नंतर त्या थोड्याशा मोठ्या साईजमध्ये कट करून घेतल्या, स्वच्छ धुवून घेतल्या होत्या अगोदर. आणि त्यामध्ये घातलं 1 ग्लास पाणी आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर छान शिजवून घेतलं, जोपर्यंत सगळं पाणी आटत नाही तोपर्यंत. नंतर पॅनवरती तेल घातलं आणि घातलं मोहरीची फोडणी आणि त्यामध्ये लसूण, खोबरं, काळं तिखट आणि कोथिंबीर ह्याचं खलबत्त्यामध्ये केलेलं वाटण घातलं. ते वाटण छान परतलं की त्यामध्ये घातल्या शिजलेल्या शेंगा. छान कोट करून घ्यायचं आहे मसाला. आणि शेवटी घातल्या ह्यामध्ये 1 चमचा बेसन. बेसन घातल्यानंतर बेसन भाजेपर्यंत शेंग हलक्या हाताने परतून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने परतायची, कारण आपण सुरुवातीला शेंग छान शिजवून घेतली होती आणि नंतर आपण बेसन घातलेलं आहे. बेसन जोपर्यंत भाजतंय तोपर्यंत छान शेंग अशी परतून घ्यायची. मस्त भन्नाट चवीची लागते. आणि बेसन छान भाजलं ना की खमंग वासायला चालू होतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपली शेंग तयार आहे. ही शेंग चपाती भाकरी कशासोबत तर छान लागतेच, पण नुसती जरी खाल्ली ना तरी पण एकदम भन्नाट लागते. शेवग्याची शेंग ही थंड वृत्तीची असल्यामुळे हिचा वापर उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त करावा. त्यामुळे ही वेगळ्या चवीची झटपट होणारी शेवग्याची शेंग एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. चला आपण बघूयात पुढची उन्हाळी भाजी कोणती आहे, तर ती आहे काकडीची भाजी. ही काकडी ना आमच्या भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये अशी गावरान काकडी हिरव्या रंगाची येते. कवळी कवळी घेतलेली आहे मी, त्यामुळे साले काढलेली नाही आहेत. कांदा उभट चिरून घेतला, पातळ काप करून. पॅनवरती तेल घातलं, त्यामध्ये घातली मोहरी आणि हिंगाची छान फोडणी. नंतर घातला हा उभा चिरलेला कांदा. कांदा घातल्यानंतर कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावरती. कांदा छान परतत आला की इथे मी 1च हिरवी मिरची घातलेली आहे. थोडंसं पोट फोडून म्हणजे थोडीशी मध्यभागी कट करून. तुम्हाला हवं असेल घाला, नाही घातली तरी पण ही भाजी न तिखट घालता पण छान होते. चवीनुसार मीठ घातलं. नंतर घातली आपण बारीक चिरलेली काकडी. काकडी जास्त बारीक नाही किंवा जास्त मोठी देखील चिरलेली नाही आहे आणि कवळी काकडी आहे बरं का, त्यामुळे लगेच शिजते. छान परतून घ्यायची आहे. थोडंसं मी चवीनुसार साखर घातली आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट घातलं आणि शेवटी घातली हळद. हळद मी शेवटी घातली कारण सुरुवातीला घातली तर थोडंसं कडसरपणा येईल म्हणून. आणि छान परतून घेतली आणि नंतर हिरवीगार कोथिंबीर घातली. झाली आपली झटपट अशी काकडीची भाजी तयार. बघूयात पुढची कोणती भाजी आहे. इथे मी
हा हरभरा जो कोरडा हरभरा म्हणजे वाळला हरभरा असतो ना, तो रात्रभर भिजू घातला होता 1 वाटी. हा थोडासा लालसर रंगाचा हरभरा आहे बरं का. म्हणजे छोले असतात ते थोडे मोठे असतात आणि हा जो असतो तो गावरान हरभरा आहे. हरभरा छान भिजवून तो कुकरला शिजवून घेतला होता. थोडंसं मीठ घालून नंतर कढईमध्ये तेल घातलं, जिरी मोहरी हिंगाची फोडणी करून त्यामध्ये घालून घेतलेला बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट घातलं, ते देखील छान परतून घेतलं. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 टोमॅटो बारीक चिरलेलं ते घालून घ्यायचं आहे. छान परतल्यानंतर आपण आता सुके मसाले ॲड करणार आहोत. तर त्यामध्ये मी घातलं 1 चमचा काळं तिखट, थोडंसं धणे पावडर आणि हळद. मी कमीत कमी मसाले वापरते, मी दुसरे कोणतेही मसाले आपल्या भाज्यांना वापरलेले नाही आहेत. थोडीशी फोडणीमध्ये घातली कोथिंबीर आणि छान परतल्यानंतर त्यामध्ये शिजलेले हरभरे घालून घ्यायचे, मिक्स करायचं आणि लागेल तर पाणी घालायचं. रस्सा करू शकता किंवा सुकी भाजी करू शकता, दोन्ही पद्धतीने छान होती. मी मीडियम केली म्हणजे लपतपी केलेली आहे, त्यामुळं नक्की करून बघा. अगदी साध्या सोप्या सगळ्या भाज्या आहेत. तुम्हाला कोणती भाजी जास्त आवडली ते देखील कमेंट करून सांगा. आणि हो, उद्या लगेच वीकेंड स्पेशल पार्ट 2 येणार आहे, त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, शेजारची बेल घंटा देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झालेलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. चला आता उद्याच्या एपिसोडमध्ये भेटू, तोपर्यंत सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद.